Today, now let's start class first mathematics. Behind and in front of म्हणजे मागे आणि पुढे. आपण मागे आणि पुढे हे शब्द रोज वापरत असतो. Now see the picture. This small giraffe is behind the big giraffe and this big giraffe is in front of small giraffe. तसेच या पिक्चर मध्ये ब्लू कलरचे दोन बर्ड्स दिसत आहे. यात बिग बर्ड अँड स्मॉल बर्ड. तर स्मॉल बर्ड बिग बर्डच्या मागे आहे आणि बिग बर्ड स्मॉल बर्डच्या पुढे आहे. तसेच आपल्याला झोका दिसत आहे. झोका आपल्याला माहित असेलच. झोका बघा कसा पुढे येतो आहे आणि मागे जातो आहे. म्हणजेच स्विंग इज मूव्हिंग इन फ्रंट अँड बिहाइंड. Now this side small giraffe is behind. This small bird is behind. This wing is behind. And this wing is in front. This giraffe is in front and this bird is in front of. Yes! We understand behind and in front of. Okay? आता आपण बुक मधील फर्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूया. First activity is see the picture. This picture in a two child. Question is color the box below the child. Who is behind the curtain? या पिक्चर मध्ये आपल्याला दोन मुले दिसत आहेत. This side child is behind the curtain and this side child is in front of curtain. Let's color the box below the child behind the curtain. आता पडद्याच्या मागे लपलेल्या मुलाच्या खालील बॉक्स मध्ये कलर करूयात. ओके? Now let's start the second activity. See the picture. This picture is playing in a swing. The question is color the box below the swing is in front. म्हणजे पुढे असलेल्या झोक्याच्या खालील बॉक्स मध्ये कलर करायला सांगितलं आहे. दिस साइड इज बिहाइंड. ही बाजू म्हणजे झोका मागे जातो आहे आणि दिस साइड इज इन फ्रंट ऑफ. ही दुसरी बाजू म्हणजे झोका पुढे येत आहे. लेट्स द कलर द बॉक्स बिलो द स्विंग इज इन फ्रंट ऑफ म्हणजे पुढे आलेल्या झोक्याच्या खालील बॉक्स मध्ये कलर करूयात. ओके? नाव थर्ड अँड लास्ट ऍक्टिव्हिटी. दिस पिक्चर प्लेइंग द क्रिकेट. या पिक्चर मध्ये आपल्याला क्रिकेट खेळणारी मुले दिसत आहेत. द क्वेश्चन इज कलर द बॉक्स बिलो द चाइल्ड. हु इज इन फ्रंट ऑफ द स्टंप. यात स्टंपच्या पुढे असलेल्या मुलाच्या खालील बॉक्स मध्ये कलर करायला सांगितलं आहे. या बाजूचा मुलगा स्टंपच्या मागे उभा आहे. दिस साइड चाइल्ड इज बिहाइंड द स्टंप आणि या बाजूचा मुलगा स्टंपच्या पुढे उभा आहे. दिस साइड चाइल्ड इज इन फ्रंट ऑफ स्टंप. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की स्टंपच्या पुढे असलेल्या मुलास कलर करायला सांगितलं आहे. Let's the color the box below the child in front of the stumps. स्टंपच्या पुढे असलेल्या मुलाच्या खालील बॉक्स मध्ये कलर करूयात. Now all three activities are completed. आता आपण बुक मधील एकाच पेज वरील सर्व ऍक्टिव्हिटीज कलर करूयात. Now first is the color the box below the child बिहाइंड द कर्टन. पडद्याच्या मागील मुलाच्या बॉक्स खालील कलर करूयात. सेकंड इज अ कलर द बॉक्स बिलो द स्विंग इन फ्रंट. पुढे आलेल्या झोक्याच्या बॉक्स मध्ये कलर करूयात. थर्ड बॉक्सच्या खालील कलर करूयात. आपण बुक मधील पेज नंबर 2 मधील सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्या आहेत. तर आय होप
आपल्याला बिहाइंड अँड इन फ्रंट ऑफच्या ऍक्टिव्हिटीज समजल्या असतील. ओके, दॅट्स इट. Thanks for watching. Thank you.